छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपत संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियतेचे गड काबीज करणाऱ्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छू भारताचे खंबीर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले महाराज, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले, महाराष्ट्राचे ग्रामविकास तथा पंचायत राज्यमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या नेतृत्वात वाई नगर परिषदेच्या विकासाचा रथ वेगाने पुढे नेणारे लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय श्री अनिल लक्ष्मण सावंत. मातृपितृ सेवा आणि विठ्ठल भक्तीचा एक अनोखा संगम पंढरपूरमध्ये पाहायला मिळाला. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघातील सुमारे 7,500 ज्येष्ठ नागरिकांना श्री क्षेत्र पंढरपूरची वारी घडवण्यात आली आहे. एसटी बस आणि विशेष रेल्वेद्वारे हे सर्व ज्येष्ठ नागरिक पंढरपुरात दाखल झाले. जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांच्या नेतृत्वात ही भव्य वारी पंढरीत आली असून जळगाव जिल्हा भाजप अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी या संपूर्ण वारीचं नेटकं व्यवस्थापन सांभाळलंय. ही वारी पंढरपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचताच पंढरपूरचे नगरसेवक लखन चौगुले यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी सर्व भाविकांचे अत्यंत उत्साहात स्वागत केले. साधनाताई महाजन यांना वारकरी पगडी, तुळशीचा हार घालून आणि औक्षण करून पंढरीत सन्मानानं स्वागत केले. त्यानंतर वाजत गाजत मिरवणुकीनं ही दिंडी दिगंबर मठ आणि शनेश्वर मठ इथं पोहोचली. या दोन्ही ठिकाणी सर्व वारकऱ्यांसाठी अल्पोपहार, भोजन आणि निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व वारकरी आता पवित्र चंद्रभागेत स्नान करून श्री विठ्ठल रुक्मिणीचं भावपूर्ण दर्शन घेणार आहेत. आपल्या संस्कृतीत भक्त, पुंडलिक आणि श्रावण बाळानं आई वडिलांच्या केलेल्या सेवेचा आदर्श दिला जातो. त्याच विचारानं प्रेरणा घेऊन मंत्री गिरीश महाजन दरवर्षी अशा प्रकारे 10 ते 15 हजार ज्येष्ठ नागरिकांना मोफत आषाढी वारी घडवून आणतात. आषाढी एकादशीच्या काळात पंढरीत होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता ज्येष्ठांना दर्शनाचा सुखद अनुभव मिळावा यासाठी एकादशी नंतर या विशेष उपक्रमाचं आयोजन केले जाते, अशी माहिती साधनाताई महाजन आणि चंद्रकांत बाविस्कर यांनी दिली आहे. जामनेर वासियांच्या या विठ्ठल भक्तीमुळे आणि ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरील आनंदांमुळे पंढरपुरात सध्या एक वेगळाच भक्तीचा उत्साह पाहायला मिळतोय. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना पंढरपूरची यात्रा, पंढरपूरची वारी घडवण्याचा आज एक उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं आज जळगाव, जामनेर असेल या भागातले सुमारे 7,500 ज्येष्ठ नागरिक मातापित्यांना घेऊन ते पंढरपूरला श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला आलेले आहेत. आता या सगळ्या उपक्रमाचं नेतृत्व करतायत गिरीश महाजन यांच्या सुविद्य पत्नी आणि जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन या त्या उपक्रमाचं नेतृत्व करतायत आणि त्यांच्यासोबत जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर हे देखील या संपूर्ण उपक्रमामध्ये अगदी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हा नेमका उपक्रम काय आहे. ताई, आज जळगाव आणि जामनेर भागातले सुमारे 7,500 वृद्ध मातापित्या ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही पंढरपूरची वारी घडवताय. नेमकी काय संकल्पना आहे? संकल्पना होती माननीय गिरीजी महाजन यांच्या संकल्पनेतून त्यांना वाटत होतं की आपल्या तालुक्यातील लोकांनी दर्शनाला जावं, पंढरपूरला त्यांचं दर्शन व्हावं. आषाढी एकादशीला गर्दी असल्यामुळे आम्ही थोडंसं लेट करतो आणि आमच्या तालुक्यातील सगळं माता भगिनींना आम्ही बंधूंना सगळ्यांना दर्शनाला घेऊन येतो. बाविस्कर साहेब, आज 7,500 वृद्ध मातापिते ज्येष्ठ नागरिक पंढरपूरला दर्शनाला आलेले आहेत. काय नेमकं सांगाल? या कसं आहे की महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे नेते, संकटमोचक नामदार गिरीश भाऊ महाजन, आपण पाहिलं असेल की दरवर्षी आपल्या महाराष्ट्राचं जे सगळं श्रद्धास्थान आहे ते या पंढरपूरच्या वारीच्या वेळेस स्वतः भाऊ 2 दिवस पंढरपूरमध्ये थांबून असतात. असंख्य वारकरी ज्यावेळेस आता इथे येतात त्यांच्या सेवेसाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न, कुठलाही प्रोटोकॉल मंत्र्यांचा बळजाव न करता भाऊ एक मनापासून सेवा देत असतात आणि तोच सेवेचा संकल्प करत असताना भाऊंनाही असं वाटत होतं की आपल्या मतदारसंघातील, आपल्या जिल्ह्यातील अनेक भाविक भक्त यांनी देखील पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाला यावं, पंढरपूरला यावं
आणि म्हणून मागच्या वर्षी देखील आम्ही जवळपास 15,000 वारकऱ्यांना पंढरपूरला आणलं होतं. याही वर्षी 15,000 वारकऱ्यांना आपण पंढरपूरला आणणार आहोत. त्याचा पहिला टप्पा आज इथे आपण पाहतोय. ट्रेनने आणि बसेसने सगळे भाविक भक्त इथे पांडुरंगाच्या दर्शनाला येत आहेत. आपण पाहतो की डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये जसं संकटमोचन एक बिरुदावली आहे गिरीश भाऊंना, तशीच डिझास्टर मॅनेजमेंट गुरु असं देखील त्यांना म्हटलं जातं. आणि पंढरपूर वारीमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून त्यांनी खूप चांगली भूमिका प्रसंगी आम्ही हे पण पाहिलेलं आहे की गिरीश भाऊ स्वतः गर्दीमध्ये उभारून वाहतूक व्यवस्थापन करताना पण आम्ही पाहिलेलं आहे. कसं आहे की भाऊ हे संघाचे बालपणापासूनचे स्वयंसेवक आहेत, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत. मुळात जनतेचा सेवा करणं हा सेवाभाव हा त्यांच्याकडे लहानपणापासूनच त्यांच्या संस्कारात आहे आणि तोच सेवाभाव घेऊन राजकारणात उतरले. भारतीय जनता पार्टीचं अंत्योदयाचं ब्रीदवाक्य त्यांनी हे अंगीकारलेलं आहे आणि त्यातूनच आता आपण पाहत असाल की ज्यावेळेस ते मंत्रीही नव्हते, आमदार होते आणि आमदारही नव्हते, त्याच्या अगोदर त्यांनी ज्यावेळेस त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली तेव्हापासून तर आजतगत त्यांनी राजकारण हे सेवेचं साधन मानलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून ते आपत्ती व्यवस्थापन आज त्यांच्याकडे मंत्रिपदाचं देखील आपत्ती व्यवस्थापन देखील आहे आणि अत्यंत तो मनातच तो सेवाभाव असल्यामुळे स्वाभाविक त्यांना हे सहज जमतं. ही पुढे जी आपली जी उपक्रम आहे अतिशय चांगला उपक्रम आहे ज्येष्ठ नागरिकांना विठ्ठल दर्शन घडवण्याचा, हा पुढे कसा इम्प्लिमेंट होणार आहे? आणखी आपण पाहिलं असेल की आपल्या हिंदू धर्मात श्रावण बाळाचाही आजही उल्लेख होतो. श्रावण बाळाने त्याच्या आईवडिलांनाही वारी करून आणली होती, म्हणजे दर्शनाला ते घेऊन गेले होते, तीर्थावर घेऊन गेले होते आणि त्याच पावलावर पाऊल आपण आमचे माननीय नामदार गिरीश भाऊ महाजनही टाकता आहेत. आपल्या या भागातील परिसरातील अनेक गोरगरीब जनता अशी आहेत, वृद्ध लोक असे आहेत की त्यांना सहज पांडुरंगाची दर्शन घेता येत नाही, वारीला जाता येत नाही आणि आपली पायी चालण्याची जी परंपरा आहे त्यातही आता बरेच जणांना जाता येत नाही. काही थोडं त्यांच्याही आर्थिक स्थिती असते, काही शारीरिक स्थिती असते, या सगळ्यांचा विचार करून सहज सगळ्यांना दर्शन व्हावं या उद्देशाने हा वसा माननीय गिरीश भाऊंनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी घेतलेला आहे आणि त्याला अनुसरूनच पुढे हा उपक्रम सातत्याने चालू राहणार आहे. आता हे जे लोक आले 7-8 हजार लोक आहेत त्यांच्या दर्शनाची कशी व्यवस्था केली काय? आता सगळे इथे येतील आणि चंद्रभागेच्या स्नान करून सगळे आता वारीला लागतील आणि दर्शन घेतील. तर राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी हा जो उपक्रम चालू केलेला आहे की ज्येष्ठ नागरिकांना, वृद्ध मातापित्यांना श्री विठ्ठलाचं दर्शन घडवण्याचा अतिशय चांगला उपक्रम त्यांनी केलेला आहे आणि जळगाव जामनेर भागातील सुमारे 7 ते 8 हजार वारकऱ्यांना घेऊन ते इथं आलेले आहेत आणि साधनाताई या आपल्यासोबत होत्या, त्याचबरोबर चंद्रकांत भाऊ हे देखील आपल्यासोबत होते आणि त्यांनी या संपूर्ण उपक्रमाची माहिती आपल्याला दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. परखड सत्य आणि संतुलित बातम्यांच्या बळावर महाराष्ट्रात प्रसिद्धीचं शिखर काबीज करणाऱ्या आणि जनसामान्यांचा आवाज बनलेल्या शिवशाही न्यूज नेटवर्क वर्धापन दिनानिमित्त लाख शुभेच्छुक शिरूर नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सदस्य आणि प्रभागाच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या नगरसेविका सौभाग्यवती पूजाताई पुष्कराज पोटावळे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.